हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन SV ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 26 मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन वर्कबुक सोल्युशन. तर ऑलरेडी टेक्स्चुअल व्हिडिओ आपण पाहिलेलो आहोत, तर आज आपण वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. Use seeds, pebbles, etc. to make a groups of the equal numbers of a object like a 2 objects or a 3 objects. तर इथे आपल्याला ग्रुप्स करायचे आहेत इक्वल नंबरचे, सेम नंबरचे. इथे आपल्याला काय करायचे आहेत? ग्रुप्स करायचे आहेत. कशापासून? सीड्स पासून. सीड्स म्हणजेच काय? बियाणांपासून किंवा पेबल्स दगडांपासून त्यांचे काय करायचे आहेत? ग्रुप्स तयार करायचे आहेत. लेट द स्टुडंट्स काउंट द ग्रुप्स ऑफ द इक्वल ऑब्जेक्ट. आणि तेथे स्टुडंट्सला ते ग्रुप्स काय करायला लावायचे आहेत? काउंट करायला लावायचे आहेत. एक्सप्लेन टू द स्टुडंट रिपीटेड ॲडिशन ऑफ द सेम नंबर इज द मल्टिप्लिकेशन. इथं स्टुडंट्सला एक्सप्लेन करून सांगायचं आहे की जे आपण रिपीटेड ॲडिशन करत जातो 2 + 2 + 2 + 2 तो त्या सेम नंबरचा काय होऊ शकतो? मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. हे मुलांना तिथं एक्सप्लेन करून सांगायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट ॲप्रोप्रिएट नंबर इन एम्प्टी बॉक्सेस. तर इथं आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबर लिहायचे आहेत एम्प्टी बॉक्समध्ये. चला तर एक एक्झाम्पल इथं आपल्याला सॉल्व्ह करून दिलेलं आहे वर. तर खाली काय येणार आहे आन्सर ते आपण पाहून घेणार आहोत. नंबर ऑफ चिल्ड्रन्स इन ईच रॉ इज 3. एका रॉ मध्ये, एका रांगेत, रॉ म्हणजेच काय? रांग. एका रांगेत किती चिल्ड्रन आहेत? तर 1 2 3 चिल्ड्रन्स आहेत. एका रांगेमध्ये किती चिल्ड्रन आहेत? 3 चिल्ड्रन आहेत. तर इथं 3 लिहिण्यात आलेलं आहे. तसे किती रॉज आहेत? किती रांगा आहेत? तसे 1 2. तसे किती रांगा आहेत? 2 रांगा आहेत. किती रॉज आहेत? 2 रॉज आहेत. द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स. तर टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती होईल? 1 रॉ मध्ये 3 आहेत, सेकंड रॉ मध्ये सुद्धा 3 आहे. तर 3 + 3 काय होईल? इथे 6 होईल. दॅट आफ्टर नंबर ऑफ पेन्सिल्स इन ईच रॉ. तर एका रांगेमध्ये किती पेन्सिल्स आहेत? काउंट करून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6. तर एका रॉ मध्ये, ईच रॉ मध्ये किती पेन्सिल्स आहेत? सगळ्याच रॉ मध्ये 6 पेन्सिल्स आहेत. पहा, ईच रॉ, प्रत्येक रांगेमध्ये 6 पेन्सिल आहे. तर इथं आपण 6 लिहून घेऊया. नंबर्स ऑफ रॉ. तर किती रांगा आहेत तशा? 1 2 3. किती रांगा आहेत? 3 रांगा आहेत. तर इथं आपण 3 हा नंबर लिहून घेणार आहोत. द टोटल नंबर ऑफ पेन्सिल. ईच रॉ मध्ये 6 पेन्सिल्स आहेत. तर किती रॉ आहेत तसे? 3 रॉज आहे. 6 + 6 + 6 असं किती टाइम घेणार आहोत आपण? 6 + 6 3 टाइम घेणार आहोत. का? कारण रॉज किती आहेत? 3 आहेत. तर 6 + 6 + 6 इज इक्वल 18 होईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड लर्न. सी हाऊ द डॉट्स आर ड्रॉन. तर डॉट्स काढण्यात आलेले आहेत. इथं काय काढण्यात आलेले आहेत? डॉट्स कसे ड्रॉ केलेले आहेत तिथं सांगितलेले आहे. पहा, ईच रॉ मध्ये, प्रत्येक रॉ मध्ये किती डॉट्स आहेत? 2 डॉट्स आहेत. किती डॉट्स आहेत? 2 डॉट्स आहेत. तर तशी किती रॉज आहेत? 3 रॉज आहेत. पहा, 1 2 3. किती रॉज आहेत? 3 रॉज आहेत. तर टोटल डॉट्स किती आहेत? काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर किती डॉट्स होतील? 6 डॉट होतील. 2 इज टेकन 3 टाइम्स. 2 हा 2 डॉट्स किती टाइम्स घेण्यात आलेला आहे? 3 टाइम्स घेण्यात आलेला आहेत. अँड ॲडेड टुगेदर. आणि त्या 2 ला किती टाइम ऍड केलेलो आहोत आपण? 3 टाइम ऍड केलेले आहोत. किती टाइम ऍड केलेले आहोत? 3 टाइम. दॅट इज द 2 + 2 + 2 इज इक्वल 6. 2 इज टेकन 3 टाइम. तर 2 किती वेळा घेतलेला आहे? 3 टाइम्स घेतलेला आहे. तर ऍडिशन मध्ये सुद्धा लिहून घेऊ शकतो आपण 2 + 2 + 2 और असं सुद्धा लिहून घेऊ शकतो. दॅट इज द 2 मल्टिप्लाइड बाय 3. 2 मल्टिप्लाइड बाय 3. तर हा जो साइन आहे क्रॉस साइन, तो कशासाठी यूज केला जातो? मल्टिप्लिकेशन साठी यूज केला जातो.
2 multiplied by 3 is read as a 2 multiplied by 3. तर 2 into 3 हा कसा रीड करायचा आहे इथे सांगण्यात आलेला आहे. That is we are read as 2 multiplied by 3. So 2 plus 2 plus 2 is equal 6 means 2 into 3 is equal to 6. ऍडिशन जरी केलो तरी 6च येणार आहे किंवा मल्टिप्लिकेशन जरी केलो तरी इथं 6च येणार आहे. We read it as 2 multiplied by 3 is equal to 6. तर आपण हा जो आहे आन्सर तो कसा रीड करतो इथे सांगितलेला आहे. 2 multiplied by 3 is equal to 6 अशा प्रकारे आपण सांगू शकतो. तर इथं काय करण्यात आलेलं आहे पहा. फर्स्ट रॉ मध्ये 2 आहे, सेकंड रॉ मध्ये सुद्धा 2 आहे. 2 plus 2 झालेला आहे 4 आणि थर्ड रॉ मध्ये सुद्धा 2 आहे म्हणून 4 plus 2 झालेला आहे 6. असं सुद्धा आपण इथे ऍडिशन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू काउंट द ऑब्जेक्ट्स अँड राईट अप्रोप्रिएट नंबर्स इन द बॉक्सेस. तर इथं ऑब्जेक्ट्स काउंट करा म्हटलेलं आहे आणि अप्रोप्रिएट नंबर लिहा असं म्हटलेलं आहे. तर एका ग्रुपमध्ये किती बेल्स आहेत, एका ग्रुपमध्ये किती बेल्स आहेत तर 3 बेल्स आहेत. किती बेल्स आहेत 3 बेल्स आहेत. इथं सुद्धा ग्रुप आहे, हा सुद्धा या ग्रुपमध्ये सुद्धा 3 बेल्स आहेत. इथं सुद्धा 3 बेल्स आहेत, इथं सुद्धा 3 बेल्स आहेत आणि इथं सुद्धा 3 बेल्स आहेत. तर हा ग्रुप किती टाइम रिपीटेड झालेला आहे पहा. 1 2 3 4 5 किती टाइम रिपीटेड झालेला आहे. 3 बेलचा जो ग्रुप आहे तो 5 टाइम्स रिपीटेड झालेला आहे. किती टाइम्स रिपीटेड झालेला आहे 5 टाइम्स. 3 बेल्स टेकन 5 टाइम्स. 3 बेल्स किती टाइम्स घेतलेला आहे 5 टाइम्स घेतलेला आहे. दॅट इज मी 3 multiplied by 5. 3 multiplied by 5. तर टोटल नंबर्स ऑफ बेल्स किती होतील, टोटल किती होतील. 3चं टेबल आपल्याला कितीपर्यंत म्हणायचं आहे 5 पर्यंत म्हणायचं आहे. तर आन्सर काय होईल 3 5 जा 15. 3 5 जा 15 किंवा तुम्ही बेल्स काउंटिंग करून सुद्धा येथे लिहून काढून घेऊ शकता. लाईक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असे बेल्स काउंट करून सुद्धा तुम्ही इथे आन्सर लिहून घेऊ शकता. कारण हे जे मल्टिप्लिकेशन आहे मुलांना बेसिक आहे, स्टार्टिंग आता प्रिपरेशन चालू आहे, त्यामुळे मुलांना मल्टिप्लिकेशन जमलं तर करू द्या, नाही म्हणलं तर तिथं बेल्स ऍडिशन करायला लावा. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कप देण्यात आलेले आहेत पहा ग्रुपमध्ये. एका ग्रुपमध्ये 4 कप्स आहेत. किती कप्स आहेत 4 कप्स आहेत. तर इथं सुद्धा 4 लिहून घेऊया. सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा किती कप्स आहेत 4 कप्स आहेत. तर तशी किती ग्रुप्स आहेत 2 ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत 2 ग्रुप्स आहेत. 4 कप्स टेकन 2 टाइम्स. तर 4 कप्स किती टाइम्स घेण्यात आलेला आहे 2 टाइम्स घेण्यात आलेला आहे. किती टाइम्स घेण्यात आलेला आहे 2 टाइम्स. तर इथं काय होईल 4 multiplied by 2. 4 multiplied by 2. तर टोटल नंबर्स ऑफ कप्स, तर टोटल किती कप्स होतील. तर येथे आपण 4चा टेबल सुद्धा म्हणून घेऊ शकतो. 4 2 जा 8. 4 2 जा 8 और कप सुद्धा काउंट करून घेऊ शकतो. लाईक 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे येथे आपण काउंटिंग किंवा मल्टिप्लिकेशन करून आन्सर इथे लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग. इथं सुद्धा आपल्याला ग्रुप्स देण्यात आलेले आहेत डिफरंट ऑब्जेक्टचं. त्यांना काय करायचं आहे मॅच करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. बोट आहेत. तर बोटचे ग्रुप्स किती आहेत, एका ग्रुप्समध्ये किती बोट्स आहेत पाहून घेऊया. 3 बोट्स आहेत. तर तसे किती ग्रुप्स आहेत 1 2 3 4. तर 3 बोर्ड्स आहेत एका ग्रुपमध्ये. तसं किती टाइम रिपीटेड झालेला आहे 4 टाइम्स रिपीटेड झालेला आहे. किती टाइम्स रिपीटेड झालेला आहे 4 टाइम्स. तर इथं आन्सर मॅच झालेला आहे पहा, दाखवलेला आहे ऑलरेडी. 3 टेकन्स 4 टाइम्स. 3 किती टाइम्स घेतलेला आहे 4 टाइम्स घेतलेला आहे, तर दाखवण्यात आलेला आहे. त्यात आफ्टर खाली आपल्याला टॉप्स देण्यात आलेले आहेत, भवरे देण्यात आलेले आहेत.
तर एका ग्रुपमध्ये 3 टॉप्स आहेत. किती? 3 टॉप्स आहेत. तर तसे किती ग्रुप्स आहेत? 1 2 3 ग्रुप्स आहेत. किती ग्रुप्स आहेत? 3 ग्रुप्स आहेत. तर 3 टेकन 3 टाइम्स. 3 आहेत एका ग्रुप्समध्ये आणि 3 ग्रुप्स आहेत. तर काय येईल आन्सर? 3 टेकन 3 टाइम्स. तर इथे आपण मॅच द पेअर्स करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन दिलेले आहेत क्रेयॉन्स. क्रेयॉन्स मध्ये 4 चा ग्रुप आहे. कितीचा ग्रुप आहे? 4चा ग्रुप आहे. तर किती टाइम्स घेण्यात आलेला आहे पहा. 1 2 3 4. हे सुद्धा क्रेयॉन्स 4 चेच आहेत आणि 4 टाइम्स घेण्यात आलेला आहे. तर आन्सर काय येईल? 4 टेकन 4 टाइम्स. 4 टेकन 4 टाइम्स. तर इथे आपण मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहेत क्राउन्स आहेत. तर क्राउन्स एका ग्रुपमध्ये 2 क्राउन्स आहेत. किती क्राउन्स आहेत? 2 क्राउन्स आहेत. तर तसे किती ग्रुप्स आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5. 5 टाइम्स घेण्यात आलेला आहे सिंगल ग्रुप. 2 ज्यामध्ये 2 ऑब्जेक्ट्स आहेत, 2 क्राउन्स आहेत, तसं 5 टाइम्स घेण्यात आलेला आहे. तर काय येईल पहा आन्सर. 2 टेकन्स 5 टाइम्स. 2 टेकन्स 5 टाइम्स. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चेरीज आहेत. एका याच्यात 2 चेरीज आहेत. एका ग्रुपमध्ये किती चेरीज आहेत? 2 चेरीज आहेत. तर किती टाइम्स रिपीटेड झालेले आहे आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. 8 टाइम्स रिपीट झालेला आहे. 2 हा नंबर 8 टाइम्स रिपीट झालेला आहे. तर काय येईल आन्सर? 2 टेकन 8 टाइम. 2 टेकन 8 टाइम्स. दॅट आफ्टर आहे बलून्स. तर एका ग्रुपमध्ये किती बलून्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. तर एका ग्रुपमध्ये 6 बलून्स आहेत. तर किती टाइम्स रिपीट झालेला आहे ते आपण पाहून घेऊया. 1 2 3. 6 बलून्स 3 टाइम्स रिपीट झालेले आहेत. 6 बलून्स 3 टाइम रिपीट झालेले आहे. तर आन्सर येईल 6 टेकन 3 टाइम. 6 टेकन 3 टाइम. तर इथे आपण मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फ्लावर्स आहेत. तर एका ग्रुपमध्ये 3 फ्लावर्स आहेत. किती आहेत? 3 फ्लावर्स आहेत. तर किती टाइम्स घेण्यात आलेला आहे पहा. हे ग्रुप आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर 3 फ्लावर्स किती टाइम रिपीटेड झालेले आहेत? 5 टाइम्स रिपीट झालेले आहेत. किती टाइम? 5 टाइम. तर काय येईल पहा आन्सर. 3 टेकन 5 टाइम्स. 3 टेकन 5 टाइम्स. तर इथे आपण मॅच करून घेऊया. दॅट आफ्टर बटरफ्लाईज आहेत. तर एका ग्रुपमध्ये 4 बटरफ्लाईज आहेत. किती? 4 आहेत. तर किती टाइम्स रिपीटेड झालेले आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर 4 बटरफ्लाय 5 टाइम्स रिपीटेड झालेले आहेत. 4 बटरफ्लाय 5 टाइम्स रिपीटेड झालेले आहेत. तर आन्सर येईल 4 टेकन 5 टाइम्स. 4 टेकन 5 टाइम्स. तर अशा प्रकारे इथे आपण मॅच द पेअर्स घेऊ शकतो. लेट अस प्रॅक्टिस. लेट अस प्रॅक्टिस. राईट appropriate number in the boxes. राईट appropriate number in the boxes. तर आपल्याला ग्रुप्स देण्यात आलेले आहेत ऑब्जेक्टचे किंवा ॲनिमल्सचे. त्यांचे नंबर्स इथे आपल्याला बॉक्सेस मध्ये लिहायचे आहेत. तर फर्स्ट बॉक्समध्ये 3 डक्स आहेत. किती डक्स आहेत? 3 डक्स आहेत. तर इथं 3 नंबर लिहून घेऊया. ॲज इट इज सेकंड बॉक्समध्ये सुद्धा 3 आहेत. थर्ड बॉक्समध्ये सुद्धा 3 आहेत आणि फोर्थ बॉक्समध्ये सुद्धा 3 आहेत. तर काय येईल पहा आन्सर. 3 टेकन्स 4 टाइम. 3 टेकन्स 4 टाइम इज इक्वल काय होईल? 3 टेकन 4 टाइम मीन्स 3 into 4. 3 into 4. टोटल नंबर्स ऑफ डक्स किती झालेले आहेत पहा. 3 + 3 + 3 + 3 or 3 multiplied by 4. दोघांचा आन्सर सेम असेल. ऍडिशन करा किंवा मल्टिप्लिकेशन करा. तर आन्सर काय येईल? 12 येईल. फ्लाईज देण्यात आलेले आहेत आपल्याला इथे. काय देण्यात आलेले आहेत? फ्लाईज देण्यात आलेले आहेत. तर एका ग्रुपमध्ये 2 फ्लाईज आहेत. किती? 2 फ्लाईज आहेत. तर सेकंड मध्ये सुद्धा 2 आहेत. सगळ्यांमध्ये 2 फ्लाईज आहेत. असं किती टाइम रिपीटेड झालेलं आहे? 5 टाइम्स रिपीटेड झालेला आहे पहा. 1 2 3 4 5. 5 टाइम्स रिपीटेड झालेला आहे.
2 taken 5 times, 2 taken 5 times is equal म्हणजेच काय 2 multiplied by 5, 2 multiplied by 5. टोटल नंबर्स ऑफ फ्लाईज किती होतील, टोटल किती फ्लाईज होतील, ऍडिशन करा किंवा मल्टिप्लिकेशन करा, आन्सर काय येईल, सेम येईल. 2 + 2 + 2 + 2 + 2 or 2 multiplied by 5 is equal 10. 2 5 जा 10. अशा प्रकारे ऍडिशन किंवा तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन करू शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कॅमल देण्यात आलेले आहेत. कॅमल्स, तर एका ग्रुपमध्ये 3 कॅमल्स आहेत, सगळ्यांमध्ये 3 कॅमल्स आहेत. तर हा ग्रुप 3 टाइम रिपीटेड झालेला आहे, हा ग्रुप 3 टाइम रिपीटेड झालेला आहे. तर 3 टेकन 3 टाइम इज इक्वल 3 × 3. तर टोटल नंबर्स ऑफ कॅमल्स होतील, ऍडिशन करा किंवा मल्टिप्लिकेशन करा. 3 + 3 + 3 और 3 multiplied by 3 is equal 9. 3 3 जा 9. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे क्रोकोडाइल्स देण्यात आलेला आहे. तर एका ग्रुपमध्ये 5 क्रोकोडाइल्स आहेत. किती, 5 क्रोकोडाइल्स आहेत. तर रिपीटेड किती टाइम झालेले आहेत, 4 टाइम्स रिपीटेड झालेले आहेत. किती, 1 2 3 4 टाइम्स रिपीटेड झालेला आहे. तर काय येईल पहा आन्सर, 5 टेकन्स 4 टाइम, 5 टेकन्स 4 टाइम इज इक्वल 5 multiplied by 4. ऍडिशन करा किंवा मल्टिप्लिकेशन करा, आन्सर काय येईल, सेम येईल. 5 + 5 + 5 + 5 or 5 multiplied by 4 is equal to 20. 5 4 जा 20. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 27 मल्टिप्लिकेशन प्रिपरेशन वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.